श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, बघा श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे आहे. या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवशी वेगळे व्रत सांगितले गेले आहे. पण श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी खास पूजा पाठ केले जातात. सोमवार हा शिवशंकरांना समर्पित आहे. श्रावण सोमवारी शंभू महादेवावर खास अभिषेक केला जातो. तसेच शिवामूठ वाहण्याची प्रथा देखील आहे. यंदा 4 सोमवार आलेले आहेत आणि दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवामूठ वाहिली जाते. आता तिळाची शिवामूठ म्हटलं की सगळ्यांना तिळाचं तेल आठवतं. खास करून हिवाळ्यात तिळाचा वापर केला जातो. शांत आणि सौम्य प्रकाशासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावतात. पण समई किंवा नंदादीप यामध्ये तिळाचं तेल वापरलं जातं आणि तीळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि म्हणूनच श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ वाहिली जाते. आत्तापर्यंत असा सुद्धा प्रश्न पडला असेल की नक्की मग कोणते तीळ वापरावे, पांढरे तीळ वापरावे की काळे तीळ शिवा म्हणून वापरावे? तर पहा, दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला जे तीळ अर्पण करायचे आहे तर ते पांढरे तीळ जे आहे ते काळे तीळ हे चुकूनही वापरायचे नाही. जेव्हा आपण वाहत असतो तेव्हा आपल्याकडून एक दान होत असतात आणि हे दान केल्याने आपल्याला कधीही कशाची कमतरता भासत नाही. या उलट आपल्यामध्ये असलेले धन त्यामध्ये वाढत होते, आपली प्रगती होते. त्या केलेल्या दानाचं आपल्याला दुप्पट तिप्पटपटीने फळ प्राप्त होत असते. बघा, योगायोगाने या श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी पुत्रदा एकादशी सुद्धा आलेली आहे. अतिशय दुर्मिळ असा महासंयोग दुसऱ्या श्रावणी सोमवारी आलेला आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे त्या दिवशी व्रतासोबतच भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबत काही प्रभावी उपाय सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. भक्तांनो, श्रावण सोमवारी महादेवाच्या मुख्य पिंडीवर हळद वाहणे शास्त्रानुसार पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण भक्तांनो, तुम्हाला माहीत आहे का, महादेवांच्या पिंडीसमोर आणि जलाधारीच्या खाली अशा 3 अत्यंत गुप्त आणि जागृत जागा आहेत. तिथे साक्षात माता पार्वती, नागराज आणि रिद्धिसिद्धीचे दाते गणपती बाप्पांचा वास असतो. श्रावण सोमवारी पिंडीसमोर या 3 जागी हळदीचा एक फक्त छोटासा टिळा लावल्याने तुमच्या घरातील गरिबी, कर्ज आणि दुःख उंबरठ्यावरून कायमचे पळून जाईल. हा उपाय इतका सात्विक आहे की आणि तुमचे नशीब पालटायला वेळ लागणार नाही. पण भक्तांनो, एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी, जर तुम्ही हा उपाय चुकूनही चुकीच्या पद्धतीने केला तर पूजेचे फळ मिळण्याऐवजी घरात दोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणता आहे तो, कसा करायचा हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण हळदीच्या या महारहस्याबद्दल जाणून घेणार आहोत. शिवपिंडीसमोर त्या 3 गुप्त जागांचे रहस्य आणि शास्त्राचा आधार. भक्तांनो, शिवलिंगाची रचना समजून घेतल्याशिवाय पूजा अपूर्ण राहते. शिवलिंग हे केवळ एक दगड नाही, तर ते साक्षात संपूर्ण ब्रह्मांडाचे ऊर्जा केंद्र आहे. महादेवाच्या मुख्य पिंडीवर शिवलिंगाच्या वरच्या भागावर हळद लावू नये, कारण हळद हे स्त्री तत्वाचे प्रतीक आहे आणि शिवलिंग हे पुरुष तत्वाचे अग्नीचे प्रतीक आहे. परंतु जलाधारीच्या खालील भागात साक्षात आदिशक्ती माता पार्वती आणि त्यांच्या परिवाराचा वास असतो. तिथे या 3 जागी हळद नक्की लावावी आणि हा उपाय धार्मिक दृष्टिकोनातून आणि शास्त्रानुसार पूर्णपणे योग्य आणि सत्य ठरतो. पहिली जागा, माता अशोक सुंदरीचे स्थान. शिवलिंगावरून जिथून खाली पाणी वाहते त्या जलाधारीच्या अगदी मधोमध एक जाड रेषा सारखा भाग असतो. हे स्थान महादेवाची लाडकी कन्या माता अशोक सुंदरीचे स्थान आहे. श्रावण सोमवारी इथे उजव्या हाताच्या अनामिका बोटाने हळदीचा टिळा लावल्याने घरातील लेकी सुनांचे अखंड सौभाग्य टिकून राहते. वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि घरात कधीही पैशाची चणचण भासत नाही. मानसिक त्रासापासून मुक्तता मिळते. दुसरी जागा, माता पार्वतीचे हस्तकमल. ज्या गोलाकार भागावर पटिका शिवलिंग स्थापित केलेले असते ते साक्षात माता जगदंबेचे हस्तकमल मानले जाते. या गोलाकार भागावर म्हणजेच पिंडीच्या खाली हळदीचे लेपन केले आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि पती पत्नीमध्ये नातेसंबंध गोड राहते, वादविवाद कायमचे टळतात. तिसरी जागा, गणपती आणि कार्तिकीय स्थान. जलाधारीच्या सुरुवातीच्या डाव्या बाजूला भगवान श्री गणेशाचे आणि उजव्या बाजूला भगवान कार्तिकेयांचे स्थान असते. या दोन्ही कोपऱ्यांवर हळद लावल्याने घरातील मुलांचे रक्षण होते, त्यांची बुद्धी तेज होते आणि नोकरी व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात. आता महत्त्वाची गोष्ट भक्तांनो, हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. हळद चुकूनही महादेवाच्या वरच्या मुख्य पिंडीला लावू नका. ती फक्त आणि फक्त जलाधारीच्या
खाली सांगितलेल्या 3 जागीच लावायचे आहे, कारण ते साक्षात माता जगदंबेचे स्थान आहे. श्रावण सोमवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कुबेराचे स्थान राहण्यासाठी कुबेर कोपऱ्यात अखंड पाण्याचा कलश श्रावण सोमवारी तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी भरून त्यात एक बेलपत्र आणि चांदीचे नाणे किंवा सुपारी टाकावी. हा कलश घराच्या उत्तर पूर्व ईशान्य कोपऱ्यात ठेवावा. यामुळे पैशाची आवक वेगवाने वाढते. मुलांची बुद्धिमत्तेसाठी, एकाग्रतेसाठी आणि करिअरसाठी मधाचा उपाय. मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल किंवा त्यांना नोकरी मिळत नसेल तर श्रावण सोमवारी बेलपत्राच्या 3ही पानांना थोडे मध लावून ते महादेवांना अर्पण करावे. यामुळे आर्थिक उन्नतीचे मार्ग मोकळे होतात. आता श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो हे तर तुम्हाला माहीतच आहे. नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिन शृंगी वुंगी महाकाल गुणयुक्ताय शंभवे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासू सासरे दीर जाऊ ननंदपती भरतार यांची मी ना आवडती आहे तेवढी आवडती कर रे देवा. बघता बघता श्रावणाचा दुसरा सोमवार आला सुद्धा. चला तर मग दुसरा श्रावणी सोमवारी आपल्याला नक्की काय शिकवून जातो हे पाहूया. तर पहिल्या सोमवारप्रमाणेच या सोमवारी सुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपली स्वच्छतेची कामे जी आहेत ती सर्व करून स्वच्छ स्नान करावे. आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून स्नान करावे. यानंतर आपली आंघोळ वगैरे झाली की देवपूजा करायची. आता इथे मी तुम्हाला हे सांगेल की तुम्हाला समजा दिवसापूजेला वेळ मिळत नाही तर तुम्ही दिवसभर उपवास करा आणि प्रदोष काळामध्ये महादेवाची पूजा करा. नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडला मोकळे होता. तर मग जसं तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही ही पूजा पार पाडू शकता. जर तुम्हाला कधीही पूजा करायची असेल म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किंवा पहाटे जरी करायची असेल तरी तुम्ही ती याच पद्धतीने करू शकता. घरी करायची असेल, मंदिरात जाऊन करायची असेल, पार्थिव शिवलिंग बनवून करायचे असेल तरी पण आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा, दिव्याला नमस्कार करायचा, दिव्याला हळदी कुंकू किंवा चंदनाचा गंध लावायचा. कारण ही पूजा आहे महादेवाची तर आपण दिव्याला सुद्धा चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर शिवलिंग घेऊन शिवलिंगाला अभिषेक घाला. सुरुवातीला शिवलिंगाला आपण कोणत्याही प्रकारे अभिषेक करत असू तरी पण सुरुवातीला जी पाण्याचा अभिषेकापासून करायचा. त्यामुळे मी सुद्धा अभिषेकाची सुरुवात करताना सर्वप्रथम शिवलिंगावर 2 पळी पाणी अर्पण केले. त्यानंतर चिमूटभर साखर व्हावी. त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी चंदन पावडर घ्यावे. तिच्यामध्ये पाणी टाकलं आणि चंदन पावडर मिश्रित जे काही पाणी आहे ते शिवलिंगावर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत मनात अर्पण करा. त्यानंतर पुन्हा पाणी अर्पण करून म्हणजे शिवलिंग स्वच्छ धुवून घेऊन आणि कापडाने पुसून त्यानंतर आपल्याला स्थापना करायची असते. आता चंदन पावडर मिश्रित पाणी वाहण्याची 2 कारणे आहेत. ते म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे पॅकेट्समध्ये पिशवीत दूध असतं आणि ते मिश्रित केलेलं असतं. असं दूध शिवलिंगावर वाहणे वर्ज्य मानलं जातं. आपल्याकडे एकतर दूध असावं ते म्हणजे कच्चं गाईचं, त्यातल्या त्यात पिशवीचं नसावं. कच्चं म्हणजे तापवण्याचा अगोदरचं जे दूध असतं तर ते आपण कच्चं दूध किंवा निरसं दूध म्हणून शिवलिंगावर वाहू शकतो. आपण जो काही नैवेद्य शिवलिंगावर अर्पण करतो तो थंड असावा. म्हणजे काय, खरं तर याचे नियम असे आहेत की नैवेद्यसुद्धा आपल्याला आदल्या दिवशीच करून ठेवायचा असतो किंवा मग आपल्याला त्या दिवशी जरी करायचा असेल तर मग जो अन्नपदार्थ ज्याचा गुणधर्म थंड आहे अशा शीत प्रकृतीचे जे काही अन्नपदार्थ असतात ते आपण शिवलिंगावर वाहू शकतो. आणि शिवलिंगाला आपण चंदनसुद्धा यासाठीच वाहिलं की चंदनाचा सुद्धा गुणधर्म शीत आहे. चंदन थंड असतं त्यामुळे मग चंदनाच्या पाण्याचा अभिषेक मी शिवलिंगावर केलेला आहे. शिवाय आपल्यापैकी प्रत्येकाला हे सुद्धा माहीत आहे शिवलिंग म्हणजे फक्त महादेव नाही तर त्यामध्ये माता पार्वती, गणपती, कार्तिकेय महाराज आणि शिवपार्वतीची कन्या अशोकसुंदरी आहे. त्यामुळे शिवलिंगावर चंदनाचा अभिषेक करताना किंवा शिवलिंगाला चंदनाचा गंध लावताना आपल्याकडून या दिवशी माता पार्वती आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची प्रतिज्ञापूर्ण पूजा होणार आहे आणि एक प्रकारे आपण तिला थंड प्रकृतीचे पदार्थ अर्पण करू इच्छितो. व्हिडिओ पाहताना किंवा माहिती ऐकताना आत्तापर्यंत तुम्ही शिवलिंगाचे स्नान पाहिले, त्यानंतर अभिषेक पाहिला. आता इथे शिवलिंगाची स्थापना कशी करायची हेही सांगते. माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्यानुसार मी स्थापना करत असते, पूजा करत असते. तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही पूजा करा. फक्त माहितीचा उपयोग करून तुम्हाला पूजा करणे अधिक सोयीस्कर होईल त्यामुळे मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर आपल्याला शिवलिंग स्थापन करून घेण्या अगोदर काय करायचं आहे तर सुरुवातीला थोडेसे तीळ तिथे अर्पण करायचे आहेत. कारण दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ आहे तर थोडेसे तीळ तिथे ठेवायचे. त्यानंतर शिवलिंग ठेवायचं. शिवलिंगाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र ज्यामध्ये आपण कापसाचे वस्त्र किंवा
किंवा एखादा पांढरा धागा त्या म्हणजे कच्चा धागा असला पाहिजे असा धागा अर्पण करू शकतो. तर बरेच जण असं म्हणत होते की तुम्ही पांढरं वस्त्र अर्पण केलं म्हणजे मागच्या व्हिडिओत म्हणत होते, पण तुम्ही त्याला हळदी कुंकू का लावलं नाही? तर शिवपूजेमध्ये हळदी कुंकू चालत नाही. तर आपण पांढऱ्या वस्त्राला असं कसं हळदी कुंकू लावायचं नाही. शिवलिंग स्थापन केल्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र वाहा. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये काही इच्छा असतात आणि त्या महादेवानं पूर्ण कराव्या म्हणून सुद्धा आपण महादेवाची पूजा करतो. तुमची सुद्धा काही इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी बेलपत्राला हा उपाय करून बघा. घरात एखादी व्यक्ती खूप चिडकी आहे, घरात सतत किरकिर करते, तर बेलपत्र पान घ्या. त्याची सगळी पानं व्यवस्थित असली पाहिजे. अशा पद्धतीने बेलपान घ्यायचं आणि बेलपानाची जी सगळ्यात मोठी दांडी असते मागे, तर त्यातली थोडीशी दांडी तोडून टाकायची. म्हणजे आपल्याला पूर्ण असा मोठा देठ असलेला बेलपत्र व्हायचं नसतं. तुम्हाला समजून जाईल की बेलपत्राला असणारा देठ आणि त्यापेक्षा जास्त असणारा देठ अशी सुद्धा बेलाची पाने असतात. तर जो जास्तीचा देठ आहे त्यातला तुम्ही थोडासा तोडून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल, तुमच्याकडे जे चंदन उपलब्ध असेल, पांढरे असेल, पिवळे असेल, लाल असेल, हरकत नाही, तर त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध टाकून अशी पेस्ट करून घ्या आणि ती काडी त्याच्यामध्ये बुडून तुम्हाला बेलपत्रावर असे बारीक बारीक टिपके द्यायचे आहेत. त्यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात महादेवांना सांगू शकतात. बेलपत्र आपण पालतं करून वाहतो, तर त्याच बाजूला तुम्हाला चंदनाने असे बारीक बारीक टिपके द्यायचे आहेत किंवा टिकल्या लावायच्या आहेत. तुम्हाला काही इच्छा सांगण्याऐवजी महादेवांचा मंत्र म्हणायचा असेल, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तर तुम्ही तो सुद्धा म्हणू शकता. फक्त मुख्याने ते टिपके देऊ नका. काहीतरी मनातल्या मनात शिवाचं नामस्मरण तुम्ही करत राहा, जेणेकरून महादेवापर्यंत तुमची इच्छा नक्कीच पोहोचेल. आणि ते सगळे टिपके लावून झाले की पुन्हा ओम नमः शिवाय असं म्हणायचं आणि ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं. हा अतिशय प्रभावी उपाय आहे जो आपण श्रावणी सोमवारी करू इच्छितो. बेलाच्या झाडाची रोज पूजा केल्याने पापांचा नाश होतो, तसेच रोज जल अर्पण केल्याने पितृदोष दूर होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो. बेलाच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातल्याने तीर्थक्षेत्र दर्शन घेण्याचे पुण्य मिळते. महादेवांना बेल प्रिय आहे, पण त्याहून अधिक प्रिय आहे भक्तांचा निष्कपट भाव. जर मनात अहंकार, द्वेष किंवा फसवणूक असेल तर केवळ हजारो बेलपत्र अर्पण करून काहीच उपयोग नाही. पण मनापासून केलेली एक छोटीशी पूजा देखील भगवान शिवशंकर स्वीकारतात, अशी आपल्या धर्मात श्रद्धा आहे. म्हणून जर तुमच्या घरी बेलाचे झाड असेल तर त्याकडे फक्त एक झाड म्हणून पाहू नका. त्यांची सेवा करा, त्याला पाणी घाला, त्याचा आदर करा आणि श्रद्धेने भगवान शिवाची उपासना करा. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की अशा नियमित भक्तीमुळे घरात शांततेचा आणि समाधानाचं वातावरण निर्माण होते. पण शिवभक्तांनो, बेलाचे झाड घरात असण्याचा आणि त्याचा श्रावण महिन्यात पूजा करण्याचा खूप महत्त्व आहे. आता श्रावणाच्या पहिल्या सोमवार काही विशिष्ट कारणामुळे तुम्हाला शिवपूजा करायला जमलं नसेल, त्यामुळे अर्थातच तुम्ही संकल्प करू शकले नसाल किंवा शिवामूठसुद्धा पर्यायाने वाहिली नसेल, तर तुम्ही दुसऱ्या श्रावणाची मागची जी शिवामूठ आहे तांदळाची ती वाहू शकता आणि यावेळी जी काही तिळाची आहे ती सुद्धा वाहू शकता. तुमचं संकल्प करणार आहोत, त्यामुळे दुसऱ्या सोमवारी पूजा करताना तुम्ही सर्वप्रथम पूजेचा संकल्प करा. पूजा कशासाठी करत आहात हे सांगा आणि त्यानंतर तुम्ही पुढची शिवपूजा याच पद्धतीने पार पाडू शकता. आता दुसऱ्या सोमवारची जी शिवामूठ आहे ती तीळ आहे, तर मग तीळ आपल्याला पांढरे व्हायचे आहे हे लक्षात ठेवा. तर पांढऱ्या तिळाची शिवामूठ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची, त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, नवऱ्याची सासू सासऱ्याची नंदेची नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून ही शिवामूठ आपल्याला शिवलिंगावर व्हायची असते. त्याचबरोबर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला जो काही मंत्र सांगितला होता तो मंत्र म्हणायचा. महादेवांना तो समर्पित असताना जी व्रत असतात त्यामध्ये सोमवारचं व्रत असेल किंवा मग महाशिवरात्रीचं व्रत असेल किंवा मग इतर कोणताही वारी पण ते महादेवाचे व्रत असेल, तुम्हाला माहीत आहे तर त्या व्रतामध्ये भगर खाणं चालत नाही. भगर किंवा तुम्ही त्याला वरेचे तांदूळ असंही म्हणत असाल. भागानुसार आता या पदार्थाची नावंसुद्धा वेगवेगळे आपल्याला ऐकायला मिळतात. तर मग भगर खाऊ नका, बाकी तुम्ही फळं खाऊ शकता, साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकता, बटाटा खाऊ शकता, काही हरकत नाही. दूधसुद्धा पिऊ शकता. पण चुकून माकून तुम्हाला या दिवशी तुम्ही व्रत केलं, भगर खाल्ली, पण मग व्हिडिओ तुम्ही नंतर पाहिला आणि त्यातून तुम्हाला समजलं की कुठून तरी तुम्हाला समजलं की भगर आपल्याला सोमवारी खायची नसते, तर मग तुम्ही काय करायचं, त्याचं प्रायचित्त म्हणून पुन्हा संध्याकाळी उपवास करायचा. सोमवारच्या पुन्हा संध्याकाळी उपवास करायचा आणि तो रात्रभर उपवास केल्यानंतर तुम्ही मंगळवारी तो सोडायचा आहे. एवढे लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हाही महादेवाची पूजा मंदिरात करता किंवा घरी करतात अशा पद्धतीने तेव्हा विनाकारण या पूजेमध्ये टाळ्या वाजवायच्या नाहीत, आपले गाल वाजवायचे नाहीत किंवा घंटी वाजवायची नाही. घंटीसुद्धा त्याच वेळेला वाजवायची की ज्या वेळेला आपण देवाला ओवाळतोय, आरती करतोय, तर त्यावेळेला आपल्याकडून घंटानाद अवश्य झाला पाहिजे आणि टाळ्यासुद्धा त्याच वेळेला वाजल्या गेल्या पाहिजेत.
आता व्यक्ती तितक्या प्रकृती असा आपण म्हणतो, तर प्रत्येकाच्या काहीतरी एक चांगली सवय असते किंवा वाईट सवय सुद्धा असतात. तर मग तुमच्याकडून चुकून असं होऊ नये म्हणून मी आठवण करून दिली की आपल्याला बसल्या बसल्या टाळ्या वाजवायची सवय असते किंवा मग आपण बसलोय देवाच्या मंदिरात आहोत, तर मग पूजा करताना आरती पण सुरू झाली नाही आहे, पण आपण देवाचं नामस्मरण करताना किंवा देवाची पूजा करताना बऱ्याच वेळा असं होतं की एखादा पूजा करतो आणि मागचं त्यावेळेस टाळ्या वाजवतोय, पण ही चुकीचं आहे. ज्यावेळेस खरी आरतीची वेळ सुरू होते त्याच वेळेस टाळ्या वाजवाव्या आणि हे सगळं महादेवाच्या पूजेच्या नियमामध्ये आहे. जे नियम आहे ते मी तुम्हाला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी नैवेद्यामध्ये साखर विशेष करून अर्पण करावी. असं म्हटलं जातं की आपल्या डोक्यावर जर बर्फ आणि तोंडात साखर असेल तर आपण सगळ्यांनी मन जिंकू शकतो आणि सगळ्यांशी आपण स्नेहभावाने वागू शकतो. त्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाणारी पांढऱ्या तिळाची शिवामूठ आपल्यालाही शिकवण देते की आपण सर्वांशी स्नेहभाव वाढवला पाहिजे. तिळातिळाने स्नेह वाढतो, गोडवा वाढतो आणि सर्वजण एकमेकाशी चांगल्या पद्धतीने वागू शकतात. आपल्या शिवामूठ वाहण्याचं कारणसुद्धा हेच आहे की आपल्या परिवारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहावा. म्हणूनच तर महिला हे शिवामुठीचे व्रत करत असतात. आणि आपण बघतो की मकर संक्रांतीला तिळाचे विविध पदार्थ केले जातात. त्यामध्ये आपण काळे तीळ वापरतो का? नाही. पांढरे तीळ वापरतो की स्नेहभाव वाढावा. त्यामुळे आपण एकमेकांना तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, तर या कारणासाठीच पांढरे तीळ आपल्याला शिवामूठ म्हणून व्हायचे असतात. बरेच जण ही चूक करतात की शिवलिंगावर काळे तीळ वाहतात. शिवमूठ म्हणून तर काळे तीळ न वाहता आपल्याला पांढरे तीळ व्हायचे आहेत. खरं तर या बाबतीत खूप संभ्रम होतो. मला वाटलं होतं की मी मागच्या वर्षी व्हिडिओ करताना पांढरे तीळ व्हा असं सांगितलं होतं आणि मागे एका दादानी मला कमेंट करून सांगितलं होतं की ताई, प्रत्येक शिवामुठीचं काहीतरी अर्थ असतो, तर शिवामुठ म्हणून आपल्याला पांढरे तीळ न वाहता काळे तीळ व्हायचे असतात आणि पांढरे तीळ फक्त वैष्णवांना वाहिले जातात. पण असं काही नाही. मी त्यावर पूर्ण माहिती घेतली तर काळे तीळ आपण शिवलिंगावर तेव्हाच वाहू शकतो जर आपल्याला पितृदोषापासून मुक्ती हवी आहे किंवा मग पिढेपासून मुक्ती हवी आहे. अशा वेळेस आपण सुद्धा शिवलिंगावर काळे तीळ वाहू शकतो. पण महिला शिवामूठ श्रावणी सोमवारी याच्यासाठी वाहतात की त्यांना कौटुंबिक सौख्य लाभावे, घरातल्या सर्व सदस्यांचे प्रेम मिळावे किंवा घरामध्ये एक प्रकारे एकोपा राहावा, सर्वजण गुण्यागोविंदाने नांदावे. तुम्ही शिवामुठीची कहाणी या अगोदर वाचली असेल, ऐकली असेल, तर त्यातून सुद्धा आपल्याला हेच समजतं. त्यातील जी नावडती राणी होती तिने शिवामुठीचे व्रत यासाठी केले होते की घरातल्या सर्वांनी तिला स्वीकारावं, तिच्याशी बाकी सुनाप्रमाणे चांगल्या पद्धतीने वागावं. आणि आजसुद्धा आपल्यापैकी बऱ्याचशा महिलांबाबत असं घडतं की महिला बाहेर जाऊ शकत नाही, दिवसभर घरात राहतात आणि पुरुष मंडळीचा सर्व एकमेकांशी चांगलं असतो. पण घरातल्या ज्या महिला असतात बऱ्याच वेळा त्या एकमेकांशी चांगलं वागत नाही किंवा एकमेकांशी त्यांचं पटत नाही किंवा बऱ्याच वेळा असंही असतं की पती पत्नींचं एकमेकांशी पटत नाही. तर या कारणासाठीच हे शिवामुठीचे व्रत केलं जातं. किंवा मग एखाद्याच्या घरात सर्व काही चांगलं आहे, मग सर्वजण एकमेकांशी चांगले राहतात, तर प्रेम जे आहे किंवा त्यांचा एकमेकांबद्दलचा जो काही आदर आहे तो उत्तम वाढावा जावा, जेणेकरून प्रेम कुटुंबामध्ये टिकून राहील. त्या अर्थपूर्ण भावनेनेच वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ श्रावणी सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते. शिवलिंगावर शिवामूठ म्हणून काळे तीळ कोणत्या कारणासाठी आणि पांढरे तीळ कोणत्या कारणासाठी वाहिले जातात? त्याच वेळा प्रश्न असा येतो की ताई, शिवामुठीचा अर्थ मूठभर धान्य असा आहे, मग आपण संपूर्ण मूठभरच धान्य शिवलिंगावर व्हावं का? समजा आता तीळ आहेत आपल्याकडे, एवढे मूठभर तीळ नाही, कमी प्रमाणात आहे, तर आपण ते कमी प्रमाणात वाहिले तर चालतील का? नक्की चालतील. फक्त एक मान आहे त्या धान्याचा, मग ते तुम्ही तुमच्या तळहातावर घेऊ शकता. आपल्या हाताची मूठ वळवायची आणि त्या मुठीच्या साह्याने ते धान्य अर्पण करायचं. इथे आपल्याला असं धान्य खूप वाया घालवायचं आहे किंवा पण ते नाही आहे, मग आपण उपलब्ध होत नसेल तर ही सगळी कारणं तुम्हाला टाळायची असतील तर तुम्ही भक्तिभावाने किंवा एकदम मनपूर्वक शिवलिंगावर अगदी मूठभर चिमूट धान्य अर्पण केलं तरीसुद्धा चालतं. म्हणजे एक मूठभर नसलं, अगदी कमी प्रमाणात असलं तरी पण ते तुम्ही शिवामूठ म्हणून शिवलिंगावर अर्पण करत आहात. त्यानिमित्ताने तुम्ही भगवान शिवशंकरांचे नाव तुमच्या मुखामध्ये घेत आहात. यापेक्षा मोठी गोष्ट अजून कोणती असू शकत नाही. शिवलिंगावर शिवामूठ वाहण्यामागचं कारण तुम्हाला समजलं असेलच. आता यामध्ये काही प्रश्न असे आले होते की आम्ही एकत्रित कुटुंबात राहतो, त्यामुळे अर्थातच आम्ही एकापेक्षा जास्त महिला एका घरात राहतो, तर मग आम्ही सर्वांनी वेगवेगळी शिवामूठ शिवलिंगावर व्हायची का? किंवा कोणीतरी एकीने वाहिली तर चालेल का? किंवा पूजासुद्धा वेगवेगळ्या मांडायच्या का? तुम्ही एकाच ठिकाणी सर्वजण मिळून पूजा करू शकता. पूजा कोणीही मांडली तरीसुद्धा चालेल. नंतर तिची पूजा झाली की तुम्ही बाकीच्या महिलांनी, बाकीच्या पुरुष मंडळीने किंवा सर्व सदस्यांनी पूजा करू शकतात.
शिवामूठ समजा तुमच्या घरातली कोणती एक महिला वाहत आहे तर तुम्ही तिच्या हाताला हात लावा किंवा मग तिनेच शिवामूठ वाहताना सर्वांनी नाव घ्यायचे आणि पुढचं वाक्य शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा नंदाची भरतराची म्हणजे नवऱ्याची नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करून द्यायचे. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा ताई म्हणतील आमच्या घरी आम्ही सगळेजण व्यवस्थित राहतो किंवा कोणी कोणी म्हणतील की आम्हाला नंदा नाही आहे, कोणी म्हणाल जावा नाहीत किंवा आम्ही सगळे वेगवेगळे राहतो, एकमेकांशी आमचे संबंध चांगले आहेत तरी पण आम्ही शिवामूठ वाहताना हेच म्हणायचं का तर हो, आख्यायिकेनुसार ज्या काही ओळी आपल्याला त्यामध्ये दिलेल्या आहेत त्या धार्मिक कल्याणाचा हेच तर महत्त्व आहे की त्यानुसार आपल्याला पार पाडायचे असतात आणि त्यानुसार आपल्याला पूजासुद्धा करायची असते. तुमच्यापैकी खूप जण हे विचारत होते की तुम्ही शिवलिंगावर शिवामूठ वाहताना त्यावर पाणी का शिंपडतात किंवा ती ओली करून का वाहतात. तर बघा, शिवलिंगावर आपण कोणत्याही पदार्थाचा जो काही अभिषेक करतो तो द्रव्य पदार्थाने करतो. मग ते पंचामृत असेल किंवा नुसतं दूध साखर जे काही असेल तर आपण अगोदर का होईना शिवलिंग ओलच केलेलं असतं आणि त्यानंतर वाहतो म्हणजे द्रव्य पदार्थाने शिवलिंगावर अभिषेक केला जातो. त्यामुळे शिवामुठीचं जे काही आपण धान्य वाहतो ते कोरडे असतं, सुकलेलं असतं तर त्यावर 2-3 चमचे किंवा पाणी शिंपडा आणि त्यानंतर शिवामूठ व्हावे असा नियम आहे. आणि शिवामूठ वाहणे म्हणजे काय, एक प्रकारचा अभिषेक करणेच आहे. तर मैत्रिणी, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.